नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या काही आठवड्यामध्ये जीवा आता नंदिनीला एक पत्र लिहितो। तेव्हा आता नंदिनी रागाने ते पत्र जीवाच्या हातात देते आणि हे घ्या तुमचं पत्र। गेल्या वेळेचं जे काही पत्र होतं तर ते वाचून प्रकरण हे आपलं डिव्होर्सपर्यंत गेले होते आणि आता हे पत्र नकोय मला। जीवा विचारतो की त्या पत्रामध्ये काय लिहिले होते। तेव्हा आता नंदिनी सांगते की त्या पत्रामध्ये असे लिहिले होते, काय तर आपण वेगळं होण्यातच भलं आहे वगैरे वगैरे। तेव्हा आता नंदिनी रागाने तेथून जायला निघते, परंतु जीवा ओरडतो। जीवा म्हणतो की अगं ते चुकीचं पत्र होतं, तू दुसरेच पत्र कोणते तरी वाचले। तेव्हा नंदिनी विचारते की चुकीचं पत्र। तेव्हा आता जीवा विचारतो की एक मिनिट, म्हणजे तुम्हाला डिव्होर्स नको होता तर? तेव्हा आता नंदिनी सुद्धा आश्चर्याने बघते आणि विचारते, म्हणजे तुम्हाला सुद्धा जीवा डिव्होर्स नका होता तर? आता जो काही यांच्यातील गैरसमज आहे तर तो मिटलेला असतो। जीवा आणि नंदिनी सुद्धा आता एकमेकांच्या नात्याला नवीन एक संधी द्यायला अगदी पुढे होतात, कारण त्यांच्यामधील हा गैरसमज दूर झालेला असतो। तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल? जीवा आणि नंदिनी परत आपल्या नात्याला नवीन एक संधी देऊन कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।